मागील काही दिवसांपासून वसई विरार शहरात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे। त्यामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरण करणे बंद करण्यात आले आहे। याचा परिणाम हॉटेल व्यावसायिकांवर झाला असून आतापर्यंत वसईतील 30% हॉटेल बंद झाली आहेत। ही परिस्थिती अशीच राहिली तर अन्य हॉटेल सुद्धा बंद होतील। यासाठी 50% तरी गॅसचा पुरवठा सुरू ठेवावा अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे। इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्धामुळे एलपीजी इंधनाचा भीषण तुटवडा निर्माण झाला आहे। त्यामुळे व्यावसायिक गॅस पुरवठा बंद करण्यात आल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढली आहे। तुर्तास उपलब्ध गॅस सिलेंडरचा वापर जपून करण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय राहिला नाही। या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गुरुवारी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती। मात्र हॉटेल्सला यापुढे कुठल्याही परिस्थितीत गॅस देता येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले। यामुळे वसईतील हॉटेल व्यावसायिक हवालदिल झाले आहेत। वसई विरार शहरामध्ये 350हून अधिक बार अँड रेस्टॉरंट आहेत। गॅस पुरवठा बंद झाला असल्याने शहरातील हॉटेल्स आता बंद होण्याच्या मार्गावर आहेत। आतापर्यंत 30% हॉटेल बंद झाली आहेत। ही स्थिती अशीच राहिली तर येत्या 1 ते 2 दिवसात 60%हून अधिक व्यावसायिकांना आपला व्यवसाय बंद करावा लागेल असे हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष मोहन शेट्टी यांनी सांगितले। जो काही गॅस उरला आहे त्यातच काटकसर करून हॉटेल सुरू आहे। बहुतांश पदार्थ सुद्धा आम्ही मेनू कार्ड मधून कमी केले आहेत। काहींनी कॅटरर्स चालकांना लग्न सराईच्या अनुषंगाने आगाऊ नोंदणी करण्यात आली होती। मात्र आता गॅसच उपलब्ध होत नसल्याने त्या नोंदणी सुद्धा रद्द केल्या जात आहेत असे असोसिएशनचे उपाध्यक्ष फेलिक्स रुमाव यांनी सांगितले। शासनाने हॉटेल चालक, व्यावसायिक व इतर उदरनिर्वाह करणारे कर्मचारी यांचा विचार करून गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे। वसई विरारमधील हॉटेलमध्ये जवळपास हजारोंच्या संख्येने कामगार काम करीत आहेत। त्यांना जेवण बनवण्यासाठी सुद्धा गॅस सिलेंडर उपलब्ध झाला नाही तर मोठ्या अडचणी निर्माण होतील असे हॉटेल असोसिएशनचे सेक्रेटरी प्रीतम सिंग यांनी सांगितले आहे। सरकारने पूर्णपणे व्यावसायिक गॅस पुरवठा बंद न करता किमान 50% तरी पुरवठा सुरू करायला हवा असेही सिंग यांनी यावेळी सांगितले। त्या परिस्थिती खूपच खराब आहे। म्हणजे आता जे सांगितलंय कमर्शियल गॅस देणार नाही म्हणजे स्टाफला जेवण द्यायचं कसं असं झालंय। आता असं विचार चालू आहे का जीव द्यायची पाळी आली। म्हणजे कोविड मध्ये गॅस भेटत होता आणि आता असं झालं की ते कोविड तर नाहीये पण गॅसच भेटत नाही। आणि आता स्टाफ असे आहे का म्हणजे ते एक तर गावावरून येतात, आता त्यांना परत पाठवायला म्हणजे परत ते येण्याचं जाम मुश्किल झालंय असं झालंय। आणि खूपच वाईट परिस्थिती झालंय। एवढंच मागणी आहे का आम्हाला काहीतरी एक निर्णय घ्यावे, म्हणजे एक रेसिडेन्शियल एक तरी गॅस द्यावे, कारण की आपण स्टाफ तरी जेवण एक दुपारी एक रात्री जेवण द्यायचं आहे असं काहीतरी एक निर्णय द्या, बस हेच विनंती आहे। लेखी निवेदन दिलंय, आता ते नोट डाऊन केलं, बघू आता ते कधीपर्यंत ते निर्णय घेतात। थांबले, त्यांचा वेट चालू आहे आमचा। चुलीचा पर्याय म्हणजे असं झालंय का आता रेसिडेन्शियल मध्ये चुली कसं पेटवणार, खूपच परिस्थिती अशी हे झालंय। म्हणजे आता एवढं धूम्रपान होईल, त्याचा पूर्ण धुली उडेल तर वरती राहणारे ते वैतागतील। यामुळे तुमच्या व्यवसायावर किती परिणाम होईल, कितीचं नुकसान होईल? नुकसान म्हणजे आता किती जण म्हणजे आता मार्च मध्ये लायसन फीस भरायचे, म्हणजे एखादा आम्हाला आता दागिना गिरवी करून ते लायसन फीस भरायला लागेल। कारण की काय प्रशासन तर 10% ते पण माफ नाही करणार किंवा 2 महिने 3 महिने एक्सटेंड पण नाही करणार। आता करायचं काय हे प्रश्न झालाय। एक तर 5% वॅट ते 10% गेलाय आणि एकदम परिस्थिती आता खराब करून टाकली। तुम्ही ह्या माध्यमातून आता शासनाला काय मागणी करता? शासनाला हेच मागणं करतो का आमचा काहीतरी विचार करा, नाही तर तुम्ही आमच्या खुर्चीमध्ये बसून काहीतरी पर्याय घ्या, तर तुम्हाला पण माहित पडलं का आमचं काय चालू आहे, आता आमची परिस्थिती काय चालू आहे ते त्यांना माहित पडलं पाहिजे। ते फक्त बोलतात का तुम्हाला हॉटेलमध्ये गॅस देऊ नका। अरे बाबा, गॅस देऊ नका म्हणजे कोणातरी तुम्ही बघा तरी 50-60 माणसं आहे, त्यांचं जेवणाचं काय आहे, आम्हाला पण त्यांचं पण बघायला लागतं। तो सोडून जाणार, मग ते पद कशाला येणार इकडे राहायला। स्टाफच्या जेवणासाठी तुम्ही कमीत कमी किती गॅस कमीत कमी 1-2 सिलेंडर तरी छोटं द्यायलाच पाहिजे। कारण की बघा सकाळी नाश्ता, चहा, जेवण, परत नाश्ता, चहा, जेवण हे आम्हाला द्यायला लागतं।